गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही 50वी कथा पांडुरंग हरी वासुदेव हरी या भजनाच्या तालावर पावले पडत होती. अलंकापुरीकरांनी आता पंढरपूर जवळ केले होते. दूरवरून विठ्ठलाच्या मंदिराचा कळस दिसत होता आणि त्यामुळे भजनाला वेग आला होता व पावलांची गती वाढली होती. ज्ञानदेवांची नजर मंदिराच्या कळसावर स्थिर झाली. एका अनामिक जाणीवेने ज्ञानदेवांच्या अंतःकरणात अनेक उर्मी दाटून आल्या. चंद्रभागेचे वाळवंट डोळ्यासमोर आले. नामदेव, गोरोबा, नरहरी वगैरे संत मंडळी वाळवंटी चाललेल्या नामदेवाच्या कीर्तनात धुंद झाली असून भक्तिभावाने भारून गेलेला पांडुरंग वाळवंटी नाचत आहे हे दृश्य ज्ञानदेवांच्या डोळ्यासमोर उभे राहिले. पावले पडत होती, पण ज्ञानदेव त्या दृश्यात हरवल्या कारणाने त्यांची जाणीव लोपली होती. चंद्रभागेच्या तरी आपण कधी येऊन पोहोचलो हे ज्ञानदेवांना कळलेच नाही. मनचक्षूंसमोर तरळणारे दृश्य ज्ञानदेवांच्या स्थूल दृष्टीपुढेही तसेच उभे होते. विठ्ठल 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 दोन्ही हात वर करून चिपळांच्या आवाजांच्या नादात नामदेव नाचत होता. सभोवताली बसलेली मंडळी टाळ्यांच्या तालावर मुखाने नामघोष करीत होती आणि माना डोलवत होती. त्यांच्या आवाजात आवाज मिळवून अलंकापुरीकर मंडळीही तेथेच बसली. अर्धा घटका कसा गेला हे कळलेच नाही. नामदेव नाचायचा थांबला. दोन्ही हात वर करून त्याने हो म्हणून सर्वांना थांबण्याचा इशारा दिला. सगळीकडे एकदम शांतता पसरली. सूर्य मावळतीला टेकला होता. पश्चिमेची दिशा आरक्त झाली होती. संधी प्रकाश सगळीकडे पसरला होता. नामदेवाने सभोवार पाहिले तेव्हा त्याला नवीन चेहरे दिसू लागले. त्याने पाहत पाहत मागे वळून पाहिले आणि नामदेवाचे नेत्र ज्ञानदेवांवर स्थिर झाले. मंद पावले टाकीत नामदेव पुढे झाला. खाली वाकून नमस्कार करणाऱ्या नामदेवाला ज्ञानदेवांनी झटकन उचलून छातीशी धरले आणि दोघांचेही नेत्र पाझरू लागले. नामदेव म्हणाला, नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे, देऊनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे, पूजिले आदरे यथाविधी. ज्ञानदेवा, माझा जन्म सफल झाला. तुम्हा सारख्यांचे दर्शन झाले. मनात आनंद मावेनासा झाला. नामदेव म्हणे सफळ माझे जीणे, स्वामीच्या दर्शने धन्य झालो. ज्ञानदेवा, या सृष्टीतील जीव अधियज्ञ अधिदैव अधिभूत या त्रयीने त्रासून संतप्त झालेली आहेत. मायामोहाचा जबरदस्त पगडा त्यांचे मानगोटी बसला आहे. या जन्ममरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी ते धडपडत आहेत, पण त्यांचा उद्धार करताच कोणी नव्हता. तो तुझ्या रूपाने येथे अवतीर्ण झाला आहे. संसारी आसक्त माया मोहेरत तापत्रय संतप्त झाले जीव, ऐसी या पतितांचा करावा उद्धार, या लागी अवतार तुमचा जगी. ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, तुझे स्वरूप मी जाणत नाही काय? ज्ञानदेवा म्हणे, तू भक्त शिरोमणी, जोडिले जन्मोनी केशवचरण. नामदेवा, तुला जे मिळाले ते अमोल आहे. काय आहे ते सांगू? प्रेम सुख गोडी तुझची फावली, वासना मावळली समूळ तुझी. नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, तू काहीतरी म्हणालास तरी मला माझी योग्यता चांगली माहीत आहे. तुझ्या स्तुतीचा मोह मला नाही पडणार. मी एक दिनू मूढ मतीहीनू, चरणाचा रजरेणू संताचिया, नामा म्हणे तुमचा चरणाचा आधार, ठाकीन पैलपार भवनदीचा. ज्ञानदेवा, तुझ्या आधाराशिवाय पैलतीर गाठणे शक्य नाही हे मी पुरेपूर जाणून आहे. गोरोबा उठून निवृत्तीनाथांजवळ गेले. नरहरी सोनार सोपानाजवळ गेला आणि जनाबाई व मुक्ता एकत्र आल्या. काही पळे अशीच गेली. भेटीच्या आनंदाच्या उर्मी शब्दांकित होऊ शकत नव्हत्या. आनंदाचा आवेश ओसरला आणि वाणीला मध्ये प्रवेश मिळाला. ज्ञानदेव म्हणाला, नामदेवा, तुम्हाला भेटले की मूर्तिमंत भक्तीच भेटल्यासारखे वाटते. नामदेवा, तुझ्या रूपाने भक्ती साकार झाली असेच वाटते. तुझ्या भक्तीने तू विठ्ठलाला आपल्या अंकित केले आहेस. धन्य धन्य. नामदेव म्हणाले, ज्ञानदेवा, पण ही सर्व तुझीच कृपा नव्हे काय? ज्ञानदेवाने झटकन नामदेवाच्या ओठावर बोट ठेवली व म्हणाले, नामदेवा, असे म्हणायचे नाही. ही तर विठ्ठलाची योजना आहे, त्यात माझे काय? नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, तरीही हे मला विसरून चालायचे नाही. ज्ञानदेव नामदेवा परस्परम भावयंतः श्रेयः परमवाप्स्यथ. नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, मग सांग तुला काय भावते ते देईन मी तुला. अरे, माझ्याजवळ आहे तरी काय असे? ज्ञानदेव म्हणाला, ज्ञानदेव म्हणे, पुरवी मनोरथ करावे मुहूर्त प्रयाणासी. नामदेवा, तुझ्याकडून मला भक्ती कशी करावी हे शिकायचे. तोच प्रस्ताव घेऊन आम्ही आलो आहोत. तुझा सहवास आम्हाला पाहिजे. नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, अरे मग राहा की तुम्ही पंढरीतच, अर्थात मी तुला काय शिकवणार आहे म्हणा, पण
माझा एक स्वार्थ पुरा होईल आणि तो म्हणजे तुझ्या सहवासाचे सुख, सत्संग. ज्ञानदेव म्हणाला, नामदेवा, इथे पंढरीत नाही राहावयाचे. आम्ही यात्रेला निघालो आहोत. तुम्ही आमचे बरोबर यात्रेला यावे असा आमचा प्रस्ताव आहे. नामदेवाचा चेहरा उतरला. पांडुरंगाचा वियोग म्हणजे पाण्यातून काढलेली मासोळी अशी नामदेवाची अवस्था झाली असती. नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, अरे पंढरीच्या बाहेर मी कधी जात नाही. दिवसातून एक वेळ तरी पांडुरंगाचे दर्शन झाले नाही असे कधी झाले नाही. आणि यात्रेला जायचे म्हणजे कित्येक मास मला पांडुरंगाचे दर्शन होणार नाही. मग सांग बरं. ज्ञानदेव म्हणाला, नामदेवा, अरे पांडुरंग तर सर्वाठाई आहे. असे असता तू असे कसे म्हणतोस? नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, तुझी तयारी वेगळी आहे. आम्ही अजून बालक आहोत. आईला बाळ व बाळाला जशी आई सोडवत नाही तशी आमची अवस्था आहे. मीच काय, पण पांडुरंगालाही करमणार नाही माझ्या वाचून. भगवंतही मला पाठवणार नाही यात्रेला. ज्ञानदेव म्हणाला, नामदेवा, तुझी तयारी आहे काय ते मला सांग. विठ्ठलाचे मी बघून घेईन, त्याची तू काळजी करू नको. नामदेवाला वाटले विठ्ठलही आता यात्रेला जाऊ देणार नाही, म्हणून नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, अरे यात्रेतील तुझ्या सहवासाने मला आनंदच होईल. शिवाय तुझ्याजवळून मला ज्ञानाचे धडे घ्यावयाचे आहेतच, म्हणजे माझे ज्ञानही पक्के होईल. तेव्हा मी यात्रेला येण्यास तयार आहे. पण पांडुरंगांकडून परवानगी घेण्याचे काम तुला करावे लागेल. नामा म्हणे तुम्ही पुसावे विठ्ठला, देता आज्ञा मला, मीही येतो. ज्ञानदेव गालातल्या गालात हसले. नामदेवाचे पांडुरंगावर व पांडुरंगाचे नामदेवावर असलेले अतूट प्रेम ज्ञानदेवाला ठाऊक होते. ज्ञानदेव म्हणे, भला भक्तराज, कळले गौप्य गुज सर्व तुझे. नामदेवा, तू मोठा चतुर आहेस. भक्तिभावाने तू परमेश्वराचे प्रेमसुख मिळवले आहेस व त्याला अंकितही करून घेतले आहेस. म्हणून मोठ्या धीराने तू म्हणतोस की विठ्ठलाने जा म्हटले तर येईन. तुझी भक्ती, तुझा अधिकार मी जाणून आहे. खरोखरी नामदेवा, तू या संसारी जन्मून धन्य झाला आहेस. धीर आणि चतुर, सर्वस्वे उदार, साजे तुझ अधिकार प्रेम भक्ती. धन्य तू संसारी भक्ती भावशील, साधिले त्वा केवळ प्रेमसुख. ज्ञानदेवाने अत्यंतिक प्रेमाने नामदेवांकडे पाहिले. यात्रेचा प्रस्ताव इतरही संतांसमोर ज्ञानदेवाने मांडला. सर्वांनीच तीर्थयात्रेला यावे अशी ज्ञानदेवांची आंतरिक इच्छा सर्वांनी जाणली. सर्वजण तयार झाले. आता फक्त नामदेवाची अडचण होती. ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, चांगल्या कार्याला विलंब कशाला? चल आत्ताच रावळी जाऊ व पांडुरंगाला विचारून येऊ. ज्ञानदेव व नामदेव निघाले. त्यांच्याबरोबर सर्व संत मंडळी रावळी आली. ज्ञानदेवांनी पांडुरंगाचे स्वरूप निहाळले व त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. ज्ञानदेवाने मस्तक पांडुरंगापायी टेकवून नेत्रातील शुद्ध गंगा यमुनांनी पांडुरंगाचे चरणी अभिषेक केला. त्या सर्वांनी पांडुरंगाचे पाय चेपून दर्शन घेतले. विठ्ठल नामाचे भजन झाले आणि ज्ञानदेव व नामदेव पांडुरंगाजवळ गेले. पांडुरंगासमोर हात जोडून ज्ञानदेव म्हणाले, विठ्ठला, तुम्ही तर सर्वांच्या अंतर्यामी आहात, तेव्हा मी जास्त काय बोलावे. आम्ही अलंकापुरी यात्रेला निघालो आहोत. इच्छा आहे की नामदेवाचा सहवास यात्रेत मिळावा, म्हणून आपली परवानगी मागत आहोत. विठ्ठलाने नामदेवाकडे हसत कटाक्ष टाकला व म्हणाले, नामदेवा, अरे ही तर उत्तम संधी आहे तुला. जा, तू जरूर जा. नामदेवाचा भोळा भाव पांडुरंगांनी जाणला होता. तरीही नामदेवाच्या कल्याणासाठी भगवंत नामदेवाचा विरह सहन करावयास तयार झाले होते आणि म्हणून पुन्हा त्यांनी नामदेवाला सांगितले, हासोनी पंढरीनाथ पाह नाम्याकडे, म्हणे नवल केवढे भाग्य तुझे. प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर, करीतसे आदर संगतीचा. नामदेवाला वाटले होते पांडुरंग परवानगी देणार नाही, पण झाले एकदम उलटेच. आता नामदेवाचा नाईलाज झाला. नामदेव म्हणाला, देवा पांडुरंगा, अहो मला वाटलं होतं. पांडुरंग म्हणाला, नामदेवा, तुला काय वाटले होते मी परवानगी देणार नाही म्हणून? पण नामदेवा, आईला मूल कितीही आवडत असले तरी आई बाळाच्या कल्याणासाठी त्याला शाळेत पाठवतेस ना. बाळाच्या उत्कर्षासाठी ती बाळाच्या वियोगाचे दुःख सहन करते. तसे नामदेवा, तू तर ज्ञानदेवांबरोबर जरूर यात्रेला जा. नामदेवाचा नाईलाज झाला. नामदेवाने यात्रेची तयारी केली. सर्व संत मंडळींचा जथ्था पंढरपूरच्या वेशीपाशी आला. सर्वांना निरोप द्यावयाला स्वतः पांडुरंग रुक्मिणी आले होते. जड अंतःकरणाने व सजल नेत्राने नामदेवाने पांडुरंगाकडे पाहिले. पांडुरंगाने नामदेवाच्या पाठीवरून हात फिरवला व म्हणाले, जावे स्वस्ती क्षेम, यावे शीघ्रवत, करावे स्वहित कळेल तैसे. नामदेवाने विठ्ठलाचे पाय धरले. त्याची मगर मिठी सुटेना. पंढरीनाथांनी नामदेवाला समजावले व त्याची बोळवण केली. हा देवभक्ताच्या प्रेमाचा सोहळा ज्ञानदेवादी सर्वजण पाहत होते आणि पाहता पाहता त्यांचे डोळे, मन, हृदय भरून आले. शेवटी ज्ञानदेवाने नामदेवाच्या हाताला धरून पुढे चालवले. सर्वांनी चंद्रभागेच्या पाण्यात उभ्या असलेल्या नावेत पाय ठेवले. पांडुरंगाची या चरणा वंदुनी या नामा, उतरली भीमा पैल तीर.
पलीकडील तीराला नामदेव, ज्ञानदेवादी सर्व संत मंडळी व ऐल तीराला रुक्मिणी, पांडुरंग व इतर भक्तजन उभे होते. नामदेवाला ज्ञानदेवाबरोबर पाठवला खरा, पण पांडुरंगाची ही अवस्था कठीण झाली होती. नामदेव व पांडुरंग यांची अवस्था अगदी सारखी झाली होती. तीर्थयात्रेप्रती बोळविला नामा, आले निजधामा देवराणे. पांडुरंग मागे राहिलेल्या भक्तजनांना म्हणे वाटे जडभरी नामाच्या वियोगे, दाटले उद्वेग चित्त माझे. माझा नामा म्हणजे माझे अंतरंगच आहे. माझ्या चित्ती जसे यावे तसे जाणून नामा वागत असे, आणि असेच भक्त मला अत्यंत प्रिय असतात. माझे भक्त मज अनुसरले चित्ते, त्याहुनी पडियंते मज आणिक नाही. माझ्या भक्तीमध्ये जे संसार विसरतात, नातीगोती बाजूला सारतात, एवढेच काय, पण देहभावही विसरतात. त्या भक्तांना पाहण्यासाठी, त्यांच्या सहवासासाठी, त्यांना उराउरी भेटण्यासाठी मी युगयुगी साकार रूपाने अवतीर्ण होतो. व्यक्तीसी येणे मज तयाची ये आवडी, युगी युगी प्रौढी तेची मिरवी. भक्त हो, तुम्हाला मी तुमची थोरवी काय सांगू. निर्गुण निराकार अशा मला सगुण साकार करून नामरूपाने तुम्हीच मला नटवले. माझा महिमा वाढवलात. मला केवळ माझ्या भक्तांजवळ आश्रय आहे, नाही तर मला कोण विचारतो. पण माझे भक्त इतके विनयशील आहेत की ते सर्व जगाला सांगत असतात की देवाच्या पायी आमचे स्थान आहे, तो एकच आश्रय आहे. पांडुरंग म्हणाला, ते माझे आश्रय, मी त्यांचा विश्राम, जेही नामरूप केले मज. पांडुरंगाने लांबवर पाहिले. नामदेव तसाच उभा होता. ऐलतीरावरील भक्तजनांच्या मेळाव्यात उभ्या असलेल्या पांडुरंगाला पाहत नामदेवांचा पाय निघत नव्हता. ज्ञानदेवादी संत त्याला सांगत होते, पण नामदेवाच्या कानी त्यांचे शब्दच येत नव्हते. पांडुरंगाने नामदेवांकडे पाहिले व ते पुढे बोलू लागले, माझ्या लाडक्या भक्तांनो, तुम्ही तर जाणता, या चराचरात मी सूक्ष्म रूपाने व्यापून आहे. स्थूल रूपाने पाहणाऱ्यांना माझे गौप्य रूप दिसत नाही. ते भक्तांनी जाणून घेतलेले असते, ओळखलेले असते व अंतःचक्षूंनी पाहिलेले असते. त्याचप्रमाणे त्यांच्या अंतरंगातील मजविषयीचे प्रेमही मला कळलेले असते. त्यांच्या अंतःकरणीचे गुपितही मी जाणलेले असते. म्हणून नामदेवाच्या मनातील भाव जाणूनही मी त्याला तीर्थयात्रेला पाठवले, कारण त्यातच त्याचे कल्याण आहे. त्याचे गौप्य मीही एक जाणे, माझी प्रेमखुण कळली तया. आणि माझे गौप्य जाणूनच नामदेव यात्रेला जायला तयार झाला. पांडुरंग आवेगाने बोलत होते. पैल तीरावरील संतमेळा तसाच उभा होता, कारण नामदेव चालायला तयार होईना. अजूनही पैल तीरावरी दिसणाऱ्या पांडुरंगाला तो डोळ्यात साठवून ठेवत होता. किती दिवस दर्शन होणार नाही या विचाराने नामदेव व्याकुळ झाला होता. पांडुरंगाने अंतरी नामदेवाची अवस्था जाणली व ते पुढे म्हणाले, बाळांनो, जसा सूर्य त्याच्याच किरणांनी प्रकाशित होतो, पण त्याची किरणे कधी त्याच्यापासून दूर जात नाहीत, तसे माझे भक्त शरीराने दूर जाण्यास उदास असतात, पण अंतरंगी ते मलाच समरस होऊन राहिलेले असतात. तैसे माझे दास मज माझी उदास, असती समरस दुजेन विण. पांडुरंग कौतुकाने नामदेवांकडे पाहत होते. ते पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे दीप आणि प्रभा ही एकरूपच असतात, तसे मी व माझे भक्त एकरूपच आहोत. आमच्यामध्ये भेद नाहीच, आणि नामदेवासारखा आवडता भक्त दुसरा नाही. मी तो भक्तरूप, भक्त माझे स्वरूप, प्रभा आणि दीप जयापरी. म्हणे नाम्यापुढे मज दुजे नावडे, सांगे भक्तापुढे केशिराज. पांडुरंग भक्तापुढे बोलत होते, पण त्यांचे लक्ष पहिलं तरी उभ्या असलेल्या नामदेवाकडे होते. नामदेव तसाच उभा होता. निश्चलपणे पांडुरंगाचे रूप निहाळीत सर्व संत मंडळी नामदेवासाठी खोळंबली होती. ही सर्व परिस्थिती पांडुरंगाच्या लक्षात आली. त्यांना वाटले, आपण येथे जोपर्यंत उभे आहोत तोपर्यंत नामदेव पुढे निघणार नाही, तेव्हा आपणच आता येथून अदृश्य व्हावे. असे वाटताच त्याच क्षणी पांडुरंग त्या भक्तसमूहातून अदृश्य झाले. सर्वांनी नामघोष केला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि इकडे नामदेवांची समाधी उतरली आणि त्याने ज्ञानदेवादी संत मंडळींबरोबर चालायला सुरुवात केली. विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंगाच्या नामाचा गजर करीत व टाळ मृदंगाच्या तालात पावले टाकीत संत मंडळींनी चालायला सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. सर्वांच्या ठिकाणी उत्साह होता. नामघोषात प्रत्येकजण स्वतःचा स्वर मिळवून घेत होता. टाळ्यांच्या तालात आपला टाळाचा तालही मिळवून टाकीत होता, पण अजून एकाची लय साधत नव्हती. पावले बरोबर पडत नव्हती. विठ्ठल नामाच्या उच्चारात जोर नव्हता आणि चिपळ्या तर मुक्यात झाल्या होत्या. एक तारीचा स्वर थिजला होता आणि तो म्हणजे नामदेव होता.
ज्ञानदेवाने नामदेवाची मनस्थिती उल्लसित करण्याचा प्रयत्न केला, पण तितके यश येईना. ज्ञानदेवांनी विचार केला, 1-2 दिवसात गाडी मार्गावर येईल, पण तसेही चिन्ह दिसेना. ज्ञानदेवादी सर्वांनी नामदेवाला रमविण्याचा खूप प्रयत्न केला. शेवटी एकांतात ज्ञानदेव नामदेवाजवळ गेले व त्याला विचारले, नामदेवा, अरे तू खिन्न का? नामदेवा, मला वाईट वाटते की तुझ्या इच्छेविरुद्ध मी तुला पांडुरंगांपासून तोडले. तू जातोस का माघारा? मला तुझी दशा पाहवत नाही. नामदेवा, तुझ्या या उत्कट भक्तीचा आविष्कार पाहावा हीच आमची इच्छा होती, म्हणून आम्ही तुला बरोबर घेतले. पण नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, नको रे तू असे बोलूस. अरे मी परत जाणार नाही. पांडुरंगाला ते आवडणार नाही. शिवाय तुम्हाला जर मी सुखवू शकलो नाही, आनंद देऊ शकलो नाही, तर पांडुरंगालाही आनंद होणार नाही. पण काय करू ज्ञानदेवा? या चित्ताला कसा आवर घालू हेच मला कळत नाही. हृदय फुटून जाईल की काय असे वाटते. मनातील निराशा अजून कमी होत नाही. खरोखर पंढरीनाथा, तूच माझी जननी, जनकबंधू वगैरे सर्व काही आहेस. आणि नामदेवाचा आवेग शब्दातून प्रगट होऊ लागला. नामदेवाने एकतारीची तार छेडली व दुसऱ्या हाताने चिपळ्या वाजवायला सुरुवात केली. पुढे गेलेली मंडळी मागे फिरली आणि त्यांनी नामदेवाच्या समोर बैठक मारली. सर्वांनी बारीक आवाजात टाळाची साथ सुरू केली. नामदेवाच्या मुखातून अभंगाच्या ओळी बाहेर पडल्या. सुखरूपे दोघी चालताती मार्गी, परिचित्त पांडुरंगी नामयाचे. क्षणाक्षणा वास परतोनी पाहे, वियोग नसाहे पंढरीचा. फुटोनी हृदय होती दोन्ही भाग, मज बहु उद्वेग वाटताती. तू माझी जननी, तू माझा जनिता, तू बंधू चुलता पंढरी राया. नामा म्हणे आपुले अनाथा सांभाळी, येऊनी हृदय कमळी राहे माझ्या. टाळ चिपळ्यांची गर्दी झाली. नामघोषाने आकाश दुमदुमून गेले. पंढरीला राऊळातील पांडुरंगाच्या कानी नामदेवाचा आवाज गेला. पांडुरंगाने मनोमन नामदेवाला कुरवाळले. नामदेवाचे मन शांत झाले. नामदेवाने ज्ञानदेवांकडे पाहिले. ज्ञानदेवांनी नामदेवाला गळामिठी मारली व म्हणाले, नामदेवा, चलायचं ना आता? नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, होय, निघूयात आता आपण. नामदेवाच्या शब्दाने ज्ञानदेवांना तसेच सर्व संत मंडळींना आनंद झाला. नामदेवाच्या मनीच्या विरह वेदना बऱ्याच कमी झाल्या असे सर्वांना दिसले. सर्वांना उत्साह आला. दिंडी पुढे चालू लागली. टाळ वाजू लागले. चिपळ्या साथ देऊ लागल्या. पावले तालात पडू लागली. विठ्ठल 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 विठ्ठल. धन्यवाद.